शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, आपण कांदा पीक किंवा टोळ कांदा पिकाकडे एक पैसे देणारं पीक म्हणून बघत असतो आणि पैसे देणारं जेवढं हे पीक आहे तेवढीच त्याची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या कालावधीपासून ते शेवटच्या म्हणजे जो टोळ असतो तो भरण्यापर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. खूप महत्त्वाचं हे पीक आहे, पैसे देणारं पीक आहे आणि त्याची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपल्यासोबत शेतकरी त्यांनी अनेक वर्षांपासून ते कांदा पीक घेत आहेत, परंतु यावर्षी त्यांना कांद्याचं उत्पन्न वाढेल किंवा त्यांचं जे कांदा पीक आहे ते खूप वेगळे इतर गावापेक्षा किंवा त्यांच्या गावामध्ये सुद्धा त्यांच्यासारखं जे कांदा पीक आहे असं कोणाचं नाही आहे. त्याचं कारण आपण जाणून घेऊ. त्यांनी कशा पद्धतीनं या वर्षी बदल केला किंवा कशा पद्धतीचं व्यवस्थापन कांदा पिकामध्ये केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. थोडक्यात तुमचा परिचय द्या. मी विठ्ठल डोलारे, हां, गावींचा. बरं, मला सांगा तुम्ही अनेक वर्षांपासून कांदा पीक घेताय, हो बरोबर? हो. बरं, मला सांगा यावर्षी तुम्हाला अपेक्षा आहेत की तुमचं कांदा पिकामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न होईल? हो. कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं होतं, त्याचं रहस्य काय? सुरुवातीला यावर्षी आम्ही बायोफॅक्टरचे खत वापरले. सुरुवातीपासून? हा, सुरुवातीपासून. आणि बायोफॅक्टरच्या याच्यावर एक स्प्रे पण घेतला. बर, तर रिझल्ट चांगले आले आम्हाला बायोफॅक्टरचे. सुरुवातीपासून म्हणजे बदल दिसलाय तुम्हाला? हा, बदल दिसला. तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा घेतलं होतं, त्याच्या आधी सुद्धा कांदा पीक घेताय, हा. परंतु यावर्षी तुम्हाला कांदा पिकाचं वेगळं आहे. बायोफॅक्टरचं जे आम्ही नियोजन केलं तर थोडं वेगळं आहे आणि चांगलं चांगलं आहे. हा. तर शेतकरी मित्रांनो, हा बदल कशामुळे? तर फक्त बायोफॅक्टरीची खतं यांनी वापरली होती, बायोफॅक्टरीची ट्रीटमेंट यांनी घेतली होती, यामुळे खरं तर यांना हा बदल दिसतोय. आणखी शेतकऱ्यांना तुम्ही जे इतर कांदा उत्पादक शेतकरी किंवा इतर जे शेतकरी आहेत जे की वेगवेगळे पिकं घेतात त्यांना तुमचा काय संदेश असेल? त्यांनी बायोफॅक्टरचे खतं वगैरे वापरावं, स्प्रे पण ते घ्यावं. एक तर जमीन भुसभुशीत राहते बायोफॅक्टरचे खतं असल्यामुळं. हो, जमिनीत पण चांगली राहते आणि पीक पण चांगलं उत्पन्न देईल नक्की. अशी अपेक्षा आहे आम्हाला. नक्कीच शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस शेतकरी आपल्याला सांगतात त्यावेळेस नक्कीच आपण शेतकऱ्याचं तरी ऐकलं पाहिजे, कारण हा बदल आपण बघतोय की एक शेतकरी आपल्याला सांगतायत यावर्षी बदल झालाय. तो कशामुळे झालाय? तो बायोफॅक्टर कंपनीच्या खतामुळे झालेला आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे कोणतंही पीक जर असेल तर आपण बायोफॅक्टर कंपनीची खतं त्या ठिकाणी वापरली पाहिजे. धन्यवाद.